हॅलो गाईज, कसे सगळे. आय एम वैष्णवी अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो फायनली माझा दादा रिटर्न येतोय ब्राझीलवरून इंडियाला. 3 महिन्यापासून तो ब्राझीलला होता जॉबसाठी. तर फायनली तो काल निघला आहे ब्राझीलवरून आणि उद्या सकाळपर्यंत येणार आहे. तर आता वाजलेत रात्रीचे 8:20 आणि तो येणार आहे. आता तो जवळपास मुंबईच्या जवळपास आले. 3-4 घंटे लागतील आता मुंबईला यायला. मुंबईहून संभाजीनगरला यायला अजून 5-6 घंटे लागतील. सो अजून मला सकाळपर्यंत वाट बघायची आहे त्याची. मी त्याची फ्लाईटसुद्धा ट्रॅक करू शकते. मी तुम्हाला दाखवते आता तो कुठे आला असेल. सो ही त्याची फ्लाईट आहे KLM 877 ॲम्स्टरडॅम टू मुंबई. आणि ती डिपार्चर झाली त्यांच्या टाईमनुसार 11:15 झाली होती सकाळी आणि 11:36 झाली. सो आपण मॅपवर बघू शकतो. ओ माय गॉड, हा जो रेडवाला एरोप्लेन आहे ही त्याची फ्लाईट आहे. वेलकम बॅक गाईज. मी वापस आले. आता वाजले सकाळचे 8 आणि मी रेडी झाले आणि दादाची वाट बघते. तर त्याला मी मेसेज केला होता तर तो म्हणला आलोच अर्धा तास तरी लागला. 15 मिनिटात येऊन जाईल. आता पप्पा काय करताय बघू. पप्पा कसं वाटतंय दादा येतोय वापस? आता एकदम आनंद आहे आणि आता थोड्याच वेळात त्यांचे आगमन होणार आहे. आता ते थोड्या 15 ते 20 मिनिटांमध्ये घरी आगमन करणार आहे. अनाउन्समेंट करताय का कशी? थोड्या वेळाने आगमन होणार आहे, थोड्या वेळाने येणार आहे. कट कर नाही मला काय तू व्हिडिओ बनवली मग तू कॅमेरा दिसत नाही का? कट कर मग ते. आता कट नाही होत. आता नाही कट कर. नाही मी तू मोबाईल घेऊन हिसकून घेईन मग. अजून कोणाच तर रिॲक्शन बघू. मग जीजी कसं वाटतंय तुमचा नातू इतका दुरून येतोय? दिसलं ना मला तर. येतं व्हिडिओ जाणार आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतं. पोरा लागतो मला. तो नाही पोरा नंतर बघा तो आल्यावर. आल्यावर बघा का. चांगलं बरं मग आता. चांगलं कसं काय बोलू. मग कसं बोलता काहीतरी बरं ना. आता बोलू का. हा त्याला बरं. ऐकू जाऊ झालं का. हा तुम्ही बरं. अरे आला का भाऊ. नाही अजून. होय भाऊ ये लवकर. रातभर जागीचे तू वाट पाहू राहिल्या. बस झालं. मम्मी काय करते? आता दादा 3 हे महिने बघा गाईस मेथीचे पराठे चालू आहे दादासाठी स्पेशल. हो ना 3 महिने झाले दादाला. आता त्याच्यासाठी सेपरेट मेथीचे पराठे त्याला खूप आवडतात. हो खूप आवडतं. मम्मी डाळ बट्ट्या करणार होती पण मी म्हटलं एकदा मागे आला त्याला इतकं जड अन्न खाऊ घातलं त्याने. इतक्या 3 महिन्यापासून पोळी चपाती काहीच नाही खाल्ली आहे. नुसतं सँडविच बर्गर पिझ्झा भात अंडा भुर्जी इतकंच खाल्लं. मग अचानक येऊन जर इतकं जड डाळबट्टा खाल्ला तर त्याला त्रास नाही होणार का? म्हणून एका फ्युचर डॉक्टरचा ऐकून मम्मीने मेथीचे पराठे केले. ते पण जड अन्नच आहे. बट काय करत आमच्याकडे सँडविच बर्गर नाही भेटत ना, म्हणून हेच करणं पडतं आम्हाला. या मेथीचे पराठे खावा. मेथीचे पराठे झाले की तुम्हाला आम्ही तर दाखवते. कोणाला दाखी. हा? आम्ही तर कोणाला दाखी. ते असं स्टाईल राहते द्या. ठीक आहे गाईज, तो आला की भेटू मग. आता तोपर्यंत बाय. पप्पा आधीच बाहेर जाऊन थांबलेत. त्याची वाट बघायला अजून चालू यायला 5-10 मिनिट आधीच बाहेर जाऊन बसले. दाखवते लुक. मी पण आता पप्पासोबत बाहेर येऊन थांबले वाट बघत. मला पप्पाला कंपनी द्या. दुसरी बॅग कुठे? मी फोन लावून सांगतो. आता जाताना देऊन टाकतो मग. हा जाताना देऊन टाकतो. वापस हा डबल झोपे नाही तर डबल परेशान ये ना चहा घेऊ ना. नाही आता थोडीशी. हातात नाही पण मग चहा घ्याल किती वेळ लागेल. हा नाही जातं हे देणं बी ते ड्युटी चालल्या जाते ना. माझ्या कॅमेऱ्यात बघ. केस बघ किती वाढले. तेरे नाम हो गया मेरा दादा सलमान खान.
मध्ये आज लवकर उठली बरं. आज अरे बस बस. मम्मीला भेट मम्मीला. तेरी नाम केस वाढून गेले. काय ते ते तर सांगतात ना. मी जेव्हा निघालो होतो ना तर तेव्हा मी स्टॉपवॉच चालू केली होती तर मला इतका वेळ लागला. 1 दिवस 16 घंटे 28 मिनिट 58 सेकंद. ओ बाप रे. काय आणलं का? अरे यार फोन मस्त आहे का? मस्त साठी काय आणलं का? आजच्यासाठी मी नाही आलो का? अजून पण लागतं तुला? खायला काही गिफ्ट बिफ्ट आणलं का मला? तुझी बॉटल आहे त्याचं? ओ पोरी विचारत होते मला की तुझा भाऊ काय आणणार आहे का मग तुला? आणलंय ना बघ ना तू बोलत. आता मी तुझी बॅग खोलणार आहे. अरे तू बॅग नको करू. खोल रे. काय तुझ्यात? क्या है उसमें? कुछ छुपा कर रखा है? किसी को लाया का बैग में? याच्यात काही याच्यात संसार वाढली ती मम्मी देऊन टाकते. संसार बांधला आपल्या कामाचे नाहीये. भांडे कुठे त्याच्यामध्ये बघू दे गिलास. शेगडी कोणत्या शेगडीच्या तसं शेवटी मला वाटलं एखाद्या जाणार तू बॅग. काय? याचे कपडे. एवढं आणलं लगे. पप्पा तुमच्यासाठी काय आणलं बघा. बघा 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 असं. हे कोण लावतं? काय परफ्यूम तुमच्यासाठी सांगा. पप्पा माहिती हे द्यायचंय हे पप्पा तुमच्यासाठी. हे दुसरं आणि हे आपलं त्याला थोडं वेळ नको. ते तुमचं नाही ना तुम्ही सेंट कॉफी आहे ना? कॉफी कॉफी इम्पोर्टेड फ्रॉम ब्राझील. इसकी तो हमको जरूरत थी. कॅमेरा दाखवा. कॅमेरा दाखवा. एक वाटी ठेवायचं टॅप करायचं त्याला. मारा थोडस मारा. हा असं ना. बस ना बस. डोकं दुखत तुला. मला नाही आवडत. आता मी रोज मारून जाईन कॉलेजमध्ये. माझं फक्त माझ्यासाठी काय आणलं? एक चहा द्या. एक सुनील काका दे एक आपल्याला दे. ये काय कॉफी ये सुनील का काय ये नाही केलं म्हणजे नाही अरे बा खायचं. चॉकलेट. अरे मला चॉकलेट चालेल एक युरो देत आपण. आणि त्याचे 3 येते मामींना देऊ का? देवा साबणची तर अरे भेटते. चॉकलेट भैया चॉकलेट आता तिलाच बघ आपल्या कामात झालं आज काय आणलं पप्पाला? पप्पा बदल पप्पा नाही तर बस झालं. अरे आता बोलला असतो मी मग असेल तुम्ही मला जात लय मागे मागे 1000 रुपये वर आहे. लय मागे बदल आणलं काय आणलं तेवढं मागायचं. माझे पप्पा हिरो आहे. पप्पा ते काहीतरी लावत बसतात काही भारी आणा म्हणलं. ब्युटिफुल मम्मीसाठी ब्युटिफुल डव तर आपल्याकडे बी भेटती. प्युअर वाली त्याचं वास नॅचरली सगळं. परफ्यूम दे रोमा ए ब्राझील मधून लिहिलेलं आहे काहीतरी. परफ्यूम दे रोमा ई वर्बेना. ही डबली म्हणलीस की वापस आणलं. काय तू काहीच नाही घातलं. खोललेलंच नाही वाटतं ते. डिलिव्हरी तास त्याला सगळं आयटम देणं पडतं. जा खिचडी केली भात केला तो ए थांबा माझी बॉटल खोलणार मी आता. दीदी अरे बाजूला ठेवून दीदी. जेवढी आपण भात करतो खिचडी करतो ना त्याच्यात टाक. दुकानात ठेवून द्यायला पडतात काय कडे चॉकलेट. असं आहे का तिकडे? 10 रुपये एक. या सही तिकडे दुकान आहे मध्ये. कुठले 10,000 तिकडे पाय फटके बिटके देईन बरं मी 10,000 रुपये लिहून लागली चॉकलेट. मग केवढं ते खाऊन घेईन मी ते चॉकलेट. महाग आहे. विकत थोडी ते खायला आले ते मला. टन 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 टन. पाण्याची बाटली बापरे डॉक्टर वैष्णवी. डॉक्टर वैष्णवी. बापरे नाव टाकून आणलं किती माझं बघ काय पेंट लिहिलंय करून त्याच्यात. आणलं ना डॉक्टर. बेस्ट सिस्टर एव्हर. डॉक्टर अरे वैष्णवी. गोरगाडी. अजून एक सरप्राईज आहे. इकडून पहा. डॉक्टर वैष्णवी दिसते का? कपडे राहू देणार द्यायला पुढे नका. आता मी हीच बडून घेऊन जाईन रोज कॉलेजला.
माझ्या सगळ्या मैत्रिणी दाखवून माझ्या दादा आणले माझ्या दादाने आणली दादाने आणली ब्राझीलहून आणली आज आणि थोडं चॉकलेट बी घेऊन जा एक पॅकेज. नेणच पडन आता ते व्हिडिओ मध्ये पाहिल्यावर सगळे मागतील मला चॉकलेट चॉकलेट बरं, टाकून दे डब्बे. पियानोवर बी नाव येईल. मग तसं टाकलं असं. विषय का आपला ही डॉक्टर अजून काय ते काय कॉफी कॉफी दादा. आम्हाला दोन आहे ना, एक आपल्याकडे ना, एक सुनील काकाला देऊन टाक. हा एक सुनिया खाली. आणि त्यांना याच्यापैकी 2 चॉकलेट्स द्या आणि एक कॉफी द्या. किती जाड आहे ही कॉफी प्युअर आहे ते प्युअर. हे बघ मम्मी, आता वर्षभर साधने आलेच का आपली बघ आपल्याला तुला बघ कोणता वास आवडतो. मला जे जे असं हा मस्त वास आहे ते घेऊन टाका. मस्त वास आहे ते घेऊन टाका. अरे मग एक्सपायर नाही होत एवढं किती पाहिजे तारीख पाहिजे. हे का हे बी सेंटच आहे ना खोबऱ्याचे. हे बघ ते वास. खोबरं मी तर गोरी होऊन जाईल संक्रांती सारखं चमकलं मी पाहिजे. तर गोरी होऊन जाईल आता साबण प्युअर स्ट्रॉबेरी. तू आहेस बघ, तुला काय मला साबण तोंडाला पावडर ही गोष्ट लागत एवढं बघ. हो. ए ते चॉकलेट सोडणं कसं राहतं चॉकलेट कोणता खोलू त्याच्यात काय समजत ते नाही. नेसलेचं सफेद वाला. हा ते वरून तू हे इकडे आली ते ते भारी राहते ती असं होतं. ते का? तुला जे फ्लेवर आवडलं ते कोणतं फ्लेवर आवडलं? असं सगळं वापरू, सगळं वापरू काय? काय पण खाते काहीतरी. तिथं दुकान ड्युटी नाही रूम मध्ये कोणा बोलायचं काम तू नाही काही. बोलायला कोणी का आज बोलते बघ आहे का आजूबाजूचं काय होणार आहे? इंग्लिश बोलते ती त्यांना त्यांचं आपल्याला समजतं. देशी वगैरे. आपलं त्याला समजत नाही हा, बाबा, हे घ्या. ते पप्पा लागलं. काय ते ए बघ काय मला फ्री मध्ये भेटलं ते. गाडी धुत नाही? ते असं त्वचाला लावायचं ते सनस्क्रीन सारखं ते. म्हणजे काय असतं ते? मला ते बघा ना तुम्ही आता. सनस्क्रीन ते उन्हात गेला की मग काही ते उन्हात कामाचं आहे ते. नाही मला तर- सगळं मेकअपचं चालू पप्पाला पप्पाला सगळं आवडतं. नाही, मला करू त्याला आवडतं ते सगळं. कसं येतो काय? काढा त्याला दाबा ना. बुडीला. जर ना दाबू. हा, दाबू. तिथं मध्ये लागतं. एक box मारायला. बघ, बघा म्हटलं. तुला वाचून कळतं की काय ती म्हणली होती का ते असं बारीक काढायचं. याला लावायचं. स्किनचं असेल ते. आणि आम्ही कुठे एवढे मोठमोठे आहे, आता होऊन थोडं थोडं. आता आम्हाला मी लावतो नाही, मी लावतो आता. आम्ही कुठे चांगलं आहे का एवढं- तुला दे मी नको मग मी आता चहा पिला. घे घे थोडकी खोंबा नाही, तुला चहा नाही पिला का? नंतर नाही. एक तिला लगेच ते चॉकलेट भारी रे चॉकलेट हा चॉकलेट त्याला चाट बनायचे भारी किती काले त्याचं? त्याचा बी नंबर आला आपल्या एवढे? त्याला हा, त्याचं काही सोबत केला होता का? हा ना तुला काय ते सोबत करायसाठी त्याचा मी काय म्हणतो असं थोडं थोडं सगळ्याचं सेट करू आणि आपलं किती केळा नाही का केरळाला सिद्धीचा बड्डे होता तिला काही नाही आणलं भावाने. देऊन टाक नाही पण चॉकलेटचा डबा देऊन टाक एखादा हा. ती बॉटल दिली असते पण जाऊ दे. किती दिवस होतो ती फोन करते ना. नाही ती फोन करते त्याला बोलती हे आपले बर्थडेला. सिद्धीला. बाकी तुला पण थोडं थोडं सगळं टेस्ट कर. माहिती झालं की. 1 2 3 4 हे जे 5-6 बॉक्स आलेले ना ते मोजूनच एक एक सेपरेट देऊन टाकायचं. ओके सेट बनवून चांगला ना त्याच्यात देऊन टाक. सगळे डार्क चॉकलेट हे वाले चांगले ते पण ते टॉफी दे वाटतं हा. ते काय चॉकलेट ए बाई हे नाही वापरायचं पण काय रे ते पण परफ्यूम आहे. सुरुवात मी करेन हे एवढे खास नाही हे स्वस्त आहे. पप्पा मला भारी. मग पप्पाला भारी लागलं होतं. काय तू काय वापरतात तिला मी नाही वापरत. ही कंपनी सगळं फेमस आहे तिथं. ते कोणतं म्हणजे Nestle? ते म्हणजे लोनवरती घ्यायचं म्हणजे आणि मला लोनवरती घेऊ का म्हणजे एवढे दिवस सुरू ना हा हे 4 परफ्यूम EMI करून देतो 3 महिन्याचे. काय आणतं रे? माझं. दादे पहिल्यांदा आहे, दुसऱ्यांदा काही नाही भेटणार. हे हा ब्रँड हे स्वस्त वाले हे असं नाही. हे एकावरती एक फ्री होतं. म्हणून घेतलं का तो मागे तरी बी किती पडलं ते किती डॉलरचे किती ब्राझिलियन सांगा ना. रुपीजचे मला सांगू तू. तू सारे गावाला सांगत बसते. तुला नाजी पहिलं सांगतो म्हणजे पडून गेले. आणि मला कळत नाही तुम्ही काय बोल राहिले ते. काय काय म्हणता येईल सगळ्या चॉकलेटचं एक बॉक्स मध्ये असं सेट बनवून थोडं 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 हे ना हा. म्हणजे सगळ्याला गेलं पाहिजे. म्हणजे थोडं आपलं ये ना ते हा त्यांना ते- हा ते लोट पोरगी हा, हंड्रेड ते करत ते- दादा काय केलं नाव त्याचं? शिवाय शिवान देवान शिवानसला पवनला दे पवनला ते केरळला तर तिथे लागा केरळ येते नाही केलं का मावशीच्या पोरीला द्यायला पडेल अरे हा ते बी राहिले. अरे यार बाबा, मी त्यांना घर नाही बोलले यार. मधून आणले का? मावशी 20 रुपये गेली मी सात आणलेले. आपल्याला नसले तर चालेल ते एकटीला देऊन टाक. मला नाही भिवलं पुढच्या वेळेस घेऊन ये.
पुढच्या पुढच्या वेळेस हा मला शेत करून येईल पुढच्या वेळेस जायचं. वेळेस काढत नाही आता. धर ओके तुझं बाजूला ठेव बाबा, नाही आरवले बिरवले. भारी आलं की दिले हो ना बापरे वैष्णवी दांडेकर मला म्हणत होतो निखिल अरे तू पण इथं कशाला खर्च केले पैसे किती मागे इकडे तिकडे जाऊन खर्च केले म्हणलं बाबा आपली एक होते एक बहिणी आहे तिला राहायला माहिती लक्षात खूप राजूवरून आणलं ते व्हिडिओ जाईन आता. नाही ते काय 200-250 रुपये झालं असतं मग काय राजूवरून आणल्याची किंमत राहील ना आहे की नाही काय करतो एक बॉक्स मध्ये बनवायचं तीन कोणी अशाच नाही दिलं कारण महाग वस्तू सर ते काढून दिला दे 20 रुपये अजून 20 रुपये म्हणजे 17 जण 20 किती झाले 350 रुपये तेच झाले दिदे हे वस्तू जर ओरिजिनल ते मला आवडत नव्हतं एक द्या तुला आता एकेकाची किंमत सांगायला. मध्ये नाही यायचं. एक एक घ्या बाई ब्लॉग मध्ये कोणी नाही ना तो मला सगळे सासूसाठी आहे एक आणि एक घ्या थँक्यू शो म्हणून एका वैष्णवी आमच्यासाठी दररोज एक आणणार आहे. थँक्यू वैष्णवी एक पल्लवीसाठी आहे ये मेरे लिए दो इधर मेरा एकच का अरे मला ए मी कॅमेरा पण पकडते चल आज कोण मला मेन्शन करा थँक्यू मला वैष्णवी वैष्णवी एगलेस आहे ना एगलेस आहे ना एगलेस नाही दुसरे ना